सरकार आलं तर इतर लोकांना मग त्रास होतो. इतरांचं सरकार आलं तर भाजप शिवसेनेच्या लोकांना त्रास होतो. असे ते ह्या भानगडी आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टर राज्य सरकारच्या अधिकारातून वेगळं काढलं पाहिजे. आणि या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी कोऑपरेटिव्ह ॲक्ट बदलवण्याबाबतीतला खूप पुढाकार घेतला होता. तो त्यावेळचा ॲक्ट अजूनही जिवंत आहे. आणि तुम्ही जर त्यांना भेटून तो ॲक्ट आणा आणि तुम्हाला अगदी प्रायव्हेटचं स्वरूप प्राप्त होईल. आता मी तुम्हाला एक सांगतो, आमचा कोऑपरेटिव्ह स्टोअर आहे आणि 60 कोटी टर्नओव्हर आहे, प्रॉफिटमध्ये आहे, उत्तम आहे. पण तुमचा तो कोऑपरेटिव्हचा ऑडिटर, मग तुमची त्या बँकेत त्याची तकलीफ. आता आम्ही चॉकलेट देखील फुकट खात नाही आमच्या स्टोअरनं, आम्ही पैसे दिल्याशिवाय काही घेत नाही. तो आम्हाला दरवेळेला पैसे मागते. आता कुठून त्या ऑडिटरला पैसे द्या? हे जे धंदे आहे कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट, कंटाळले लोक यांना. त्यामुळे तुम्ही पब्लिक प्रायव्हेट बँकेचं स्वरूप आणा, सिस्टीम आणा, कोऑपरेटिव्हचं स्पिरिट ठेवा आणि त्याच्यातले दोष दूर होतील असं काहीतरी मॉडेल तयार करा. आणि ते आमची अशी एक इच्छा आहे की रिझर्व्ह बँकेला आम्हाला असं वाटतं की आम्ही नको असलेलं अपत्य आहोत. तुम्ही म्हणता की एकच नियंत्रण असावं, दुहेरी नियंत्रण असू नये, स्टेटचं पण नियंत्रण असू नये. आमची अशी एक इच्छा आहे की आम्हाला दोन्हीकडनं काढून नाबार्डच्या हातात द्यावं. नाबार्डचं आमच्याकडे रेग्युलेशन आणि सुपरविजन असावं की नाबार्ड सहकार जाणणारी एक संस्था आहे. आम्हाला रिझर्व्ह बँक पण नको, स्टेट कोऑपरेटिव्ह पण नको, म्हणजे स्टेट ऍक्ट पण नको. नाबार्डकडे जर दिलं तर एक सेपरेट संस्था होईल आणि आमचं नियंत्रण योग्य होईल. असं एक तुम्ही एक चांगलं पत्र तयार करा. मला तुमच्या सहमत आहे. मी एक प्राईम मिनिस्टरला पत्र पाठवतो, एक निर्मलाजीला पाठवतो की सर्व अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक या नाबार्डकडे द्याव्या. नाबार्डकडे याचं नियंत्रण ठेवावं. आणि तसे नाबार्ड याला कंट्रोल करतं. तर आता नाबार्ड, राज्य सहकारी बँक आणि राज्य सहकार विभाग आणि मग रिझर्व्ह बँक यापेक्षा नाबार्डचं नियंत्रण ठेवावं, अशा बाबतीत करावं. दुसरं, याच्या मर्जरच्या बाबतीतला मुद्दा आला की कोणती कोऑपरेटिव्ह बँक दुसऱ्या कोऑपरेटिव्ह बँकेला मर्ज करेल तर ती जी ताकदवान आहे तिला करू द्यावं. यातून लोकांत आता ही पंजाब आणि सिंध बँक आली. आता याच्यामध्ये ते बसले NCLTचे काहीच नाही करत निर्णय. ते लोक पैसे भरायला तयार आहे, OTS करायला तयार आहे. म्हणजे हे NCLT म्हणजे नवीन कोर्ट झालं असं नाही कामाचं. निर्णय प्रक्रिया ही गतिशील झाली पाहिजे. तुम्ही याच्यावर दोन गोष्टी करा. तुम्हाला नाबार्डकडे द्या असं एक नोट तयार करा आणि पवारसाहेबांशी बोलून तुम्ही अजित पवारांशी बोला, माझंही नाव सांगा. आणि आज कोऑपरेटिव्ह ॲक्ट कसा सुधारता येईल त्याच्या बाबतीत महाराष्ट्राच्या विधानमंडळात आणा, त्यालाही आपण सपोर्ट करू. आणि रिझर्व्ह बँकेच्या ह्याच्यात तुम्ही, कारण रिझर्व्ह बँकेसमोर पुष्कळ प्रॉब्लेम आहे, त्यात नाबार्डचा मदत करूया. आणि नाबार्डच्या याच्यातून आपण नक्की चांगलं चालवू शकू असं मला वाटतं. तुमची सूचना चांगली आहे. आणि मी आता MSME आणि फूड आणि प्रोसेसिंग, ॲग्रो प्रोसेसिंग या दोन्ही योजना तुम्हाला कोऑपरेटिव्ह बँकेत आमच्या स्कीममध्ये देतो आणि याचा सगळ्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा. एक गोष्ट मात्र खरी आहे की आता अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण चायनामध्ये आता मी ऐकलं त्यांनी 2 मिनिटात लोन सँक्शन केलं. आता तुमच्याकडे जर GSTचा ट्रॅक रेकॉर्ड असेल, तुमच्याकडे इन्कम टॅक्सचा ट्रॅक रेकॉर्ड असेल, तुमच्याकडे बँकेच्या टर्नओव्हरचा ट्रॅक रेकॉर्ड असेल, तर त्याचं एक रेटिंग करा, सॉफ्टवेअर करा आणि करा. तुम्ही पण 3-3, 6-6, 8-8 महिने प्रोसेसिंग चालू आहे. एक कमिटी, दुसरी कमिटी, मग त्या कमिटीची मीटिंग नाही, मग त्या कमिटीची मीटिंग नाही. या सगळ्या प्रोसिजर तुम्ही मॉडर्न केलं पाहिजे. आता आपण व्हिडिओ कॉन्फरन्सने बोलतो. मी काही फार फ्रेंडली नव्हतो या सगळ्याशी. मी गेल्या 1 महिन्यात 110 ते 15 VC केल्या आणि मी 14 कोटी लोकांपर्यंत पोचलो. म्हणजे मी पब्लिक इंटरव्ह्यू दिले जे मीडियाला ते सोडून 14 कोटी लोकांपर्यंत मला पोचायची संधी मिळाली. एवढी ही टेक्नॉलॉजी पॉवरफुल आहे. मग आपल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, या सगळ्यांनी ITच्या दृष्टीने राष्ट्रीयकृत बँकेच्या पुढे जाऊन आपल्या याच्यात टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा, याच्यावरही आग्रह करा. आता आमच्या इथे बघा तुम्ही, ते चांडक आहेत बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे, त्यांनी किती मोठं काम उभं केलं. त्यांच्या मुंबईला मी शिवाजी पार्कला त्यांनी लॉकर टाकले आणि त्यांच्या ह्याचं
सोसायटीचं मी ऑफिस उघडायला गेलो होतो शिवाजी पार्कच्या बाजूला. म्हणजे मला खरं आनंद झाला. त्यामुळे एंटरप्रिनरशिप कॉपरेटिव्हमधली वाढवणं, ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं, आय टीचा जास्तीत जास्त उपयोग करून राष्ट्रीयकृत बँकापेक्षा 2 पावलं पुढे जाणं, आणि तिसरं करप्शन फ्री फास्ट ट्रॅक डिसिजन मेकिंग प्रोसेस हे करणं, आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण कृषी आणि आदिवासी म्हणजे जंगल या आधारित उद्योगांकडे, हँडलूम हँडीक्राफ्ट्सकडे आपण जास्त प्रायोरिटीने लक्ष देणं. मला असं वाटतं की या बाबतीत तुम्ही नक्की दिशा ठरवा आणि मला काय असेल ते सांगा, मी नक्की तुम्हाला मदत करेन. नितीनजी, तुमचं जे काही योग्य मार्गदर्शन घेऊन या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हे पूर्वी सहकारी बँकिंग क्षेत्राला बोललं जायचं. भविष्य काळात पण नेमकं त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करून हे खरोखरच आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनायला हरकत नाही. पण यामध्ये बऱ्याच वेळेला काही गोष्टी अशा होतात की संचालकांना शहरातच जास्त राहायचं असतं, ग्रामीण भागाकडे जाता येत नाही. तर काहीतरी असं फोर्स करून की सरकारने काहीतरी असा आदेश काढून नागरी सहकारी बँकांना ग्रामीणकडे जास्तीत जास्त वळवलं पाहिजे, काही सवलती दिल्या पाहिजेत. आणि या सवलतीच्या अपेक्षेने निश्चितच हे लोक तिकडे वळतील. आणि अजून एक छोटीशी गोष्ट आहे, हे एनपीएच्या बाबतीमध्ये तुम्ही नेहमी म्हणता की बॅड एनपीए आणि गुड एनपीए, म्हणजे व्यावसायिक निर्णयामुळे जे एनपीए आहेत आणि जे विलफुल डिफॉल्टर आहेत, जो विलिंग टू पे बट नॉट पोझिशन पे करायच्या पोझिशन मध्ये नाही, त्यांना पण थोडी वेगळी ट्रीटमेंट दिली तर ग्रामीण भागामध्ये हे जर एनपीएचे 2 भाग केले की ज्यांच्याकडे आहे पण भरत नाहीत, पण जे खरोखरच व्यावसायिक निर्णयामुळे जर काही चुकीने झाला असेल, तर आपल्याकडे एनपीए म्हणजे एखाद्या खुनी माणसाला जसा डोक्यावर एक शिक्का बसतो तसं ते एनपीए वाल्याला कोणी लोन देत नाही. तर तो कालपर्यंत चांगला असतो, आज अडचणीत आलेला असतो, अडचणीच्या काळातच त्याला मदत अपेक्षित असते. पण हे जे नियम एवढे कठोर आहेत, आता मला साखर कारखान्यांना लोन द्यायचंय, पण नाबार्ड म्हणते की निगेटिव्ह एनडीआर आहे, निगेटिव्ह नेटवर्क आहे, तुम्ही लोन देऊ शकत नाही सरकारच्या गॅरंटी शिवाय. सरकार काय गॅरंटी देत नाही. असे कारखाने कोलॅप्स होतात, अनएम्प्लॉयमेंट वाढीला लागते. याला काहीतरी कुठेतरी उपाय काढला पाहिजे की एनपीए मध्ये थोडा फरक केला पाहिजे. असं आहे, तुम्ही जे काही बोलता त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचे लॉजिकही पण आहेत, आर्ग्युमेंट्स पण आहेत. म्हणजे रॉंग फायनान्सिंग, पॉलिटिकल दबावाखाली फायनान्सिंग आणि त्याच्यातून होणाऱ्या समस्या याही पण समोर आहेत. शेवटी आपण सगळेजण विश्वस्त आहोत. म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये किंवा राज्य सहकारी बँकेत पैसा जनतेचा आहे. आपल्या सगळ्यांचा व्यवहार इंडिपेंडेंट, इम्पार्शल, फेअर आणि प्रामाणिक, ऑनेस्ट असा व्यवहार ऐकायचा आत्मपरीक्षण पहिल्यांदा सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण कसं झालं आहे की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण बोनाफाईड एन पी ए आणि मॅलाफाईड एन पी ए इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट. आणि दुसरं कसं आहे की आता या करोनामुळे थोडासा रिझर्व्ह बँकेने पुष्कळ लिबरल अप्रोच घेतला, अन्यथा मधल्या काळात ते एका टोकाला होते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म ही काळाची गरज आहे. पण इकॉनॉमिक रिफॉर्म करत असताना, ट्रान्सपरन्सी ठेवत असताना मिसॲप्रोप्रिएशन होऊ नये, भाई भतीजा वाद, घराणेशाही येऊ नये जी तुम्ही सांगितलं ती. मी आता परवा लोकसत्तेला इंटरव्ह्यू दिला तर मी हिमतीने सांगितलं की माझा वारसदार माझ्या पक्षातला कार्यकर्ता आहे, राजकीय वारसदार, माझा मुलगा नाही, माझे मुलगा बायको आणि मुलगी नाही. कुठेतरी हे आग्रहाने सांगितलं पाहिजे, नाहीतर काय होईल की बँकेतही तेच सुरू आहे. म्हणजे एखाद्याचा मुलगा असणं गुन्हा नाही, पण लोकांनी म्हटलं पाहिजे की तुमच्या मुलाला अध्यक्ष करा बँकेचं. मी तुम्हाला माझ्याकडचं एक चांगलं उदाहरण सांगतो. मला माझ्या मुलाने एकदा कधीच काही म्हटलं नाही, पण एकदा असं म्हटलं होतं मोठ्या मुलाने, निखिलनी, की मला बाबा कोऑपरेटिव्ह बँकेत कुठेतरी संचालक म्हणून काम करायची इच्छा आहे. हा एकच अपवाद त्यांनी बोलला. तर मी त्याला म्हटलं की बाकीच्या सगळ्या बँका ज्या आहेत त्याच्यात माझा मुलगा आहे, तुला घ्यावं असं मी म्हणणं योग्यही पण नाही आणि मी कधी म्हणणार पण नाही. तर तू एक काम कर की तू एखादी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक स्वतः स्थापन कर किंवा एखादी साधारण अडचणीत असलेली बँक घे, त्यात लक्ष घाल, ती डेव्हलप कर. तर त्यांनी एक अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं काम घेतलं आणि समृद्धी कोऑपरेटिव्ह बँक,
आणि आता ती बँक 25 कोटीची 100 कोटीची झाली आणि आता त्याच्यात संचालकही आहे, चांगलं काम करायला लागलं आहे. आता मग एक तो मला म्हणाला की मला एक असं आहे, अडचण आहे की आईला अध्यक्ष करायचं बँकेचं. तर मी म्हटलं आपल्या घराची बँक होईल ती. तर म्हटलं कशाकरता करायचं. तर म्हणे स्पष्ट म्हणजे तुमच्या नावाचा मला उपयोग होईल, आई असली तर थोडा मला फायदा होईल बँक वाढवायला. तर मी विचारलं बायकोला, ती म्हणाले तुम्ही म्हणाल तर मी होईल. तर ती झाली. आता ती बँक चांगली चालू आहे. त्या बँकेत संचालक आहे, डिपॉझिट वाढला आहे, चांगलं फायनान्स करतात आणि त्यांनी व्यवस्थित ती बँक 25 कोटीची आता 100 कोटी झाली, प्रॉफिटमध्ये आली. तर आता कसं आहे की शेवटी आपल्या या सगळ्या बाबतीमध्ये एकीकडे सहकार चळवळ जी आहे ती निकोप होणं, प्रामाणिकपणावर चालणं, त्याच्यानंतर बँकेत चालत असताना कुठले डूज अँड कोणते डोंट आहेत ते पाळलं पाहिजे की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आणि तुमच्यासारख्या लोकांनी सहकारातला लोकांना काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, सहकारातली योग्य लिडरशिप कशी आहे त्याचं मार्गदर्शन पण केलं पाहिजे. मला असं वाटतं की मधल्या काळामध्ये सगळ्याच ठिकाणी तुम्ही हे बोलू शकत नाही की गडबडी झाल्याने. आज तुमची बँक आता प्रॉफिटमध्ये आहे, MS कोऑपरेटिव्ह बँक प्रॉफिटमध्ये आहे, तर नक्कीच त्याच्याबद्दलचा अभिमान आहे. आज तुमच्याकडे खरोखर बँक चांगल्या स्थितीत आली. आम्ही सांगतो की बघा हे उदाहरण आहे. उद्या जर तुम्ही मायनस झाले तर तुमचं कोणी उदाहरण नाही घेणार. त्यामुळे शेवटी बँकेचं आरोग्य जे आहे मला लोकांना सांगावंसं वाटतं की पंजाब आणि महाराष्ट्र बँकेमध्ये घोटाळा झाला. त्या एका घोटाळ्यामुळं अख्खं नागरी सहकारी बँकिंगचे क्षेत्र आज अविश्वासाच्या वातावरणात आहे. आमच्या आजूबाजूला प्रत्येक बँकेला माहिती असतं संचालकाला की या बँकेमध्ये काय चाललंय, चुकीची गोष्ट होतीये. त्यावेळी आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत नाही. तर नेमकं बाकीच्या लोकांकडून काय अपेक्षा करावी? बघा आता याच्यात IT लोक आहे, कॉस्मॉस बँक, सारथ कोऑपरेटिव्ह बँक वगैरे याचे नाव आपण घेतो ना, त्यांनी किती मोठी प्रगती केली. त्यामुळे काय होतं की रिझर्व्ह बँकेच्या याच्यात त्यांना एक माधवपुरात फक्त आठवते दरवेळेला आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांबद्दल तसाच व्यवहार होतो. काल मला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता 4 दिवसापूर्वी आणि गुजरातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांनी पुढाकार घेऊन MSME करता एक स्कीम करून विदाऊट इंटरेस्ट काही आम्ही कर्ज द्यायची योजना त्यांनी मांडली. तर मी आमच्या सेक्रेटरींना फोन केला, तेही गुजरात काळजी AK शर्मा म्हणून, की म्हटलं रुपाणींचा फोन आहे, काही करता आलं तर बघा. आता कसं आहे त्या नियमाच्या म्हणून कसं आहे की चांगले उदाहरणं आहे आणि वाईटही उदाहरणं आहेत. मला बँक अडचणीत येते किंवा एखादं लोन डुबतं त्याच्यात मी दोष देत नाही, पण लोन डुबत असताना त्याच्या प्रॉपर्ट्या खोट्या घेतल्यात, कोलॅटरल बरोबर घेतल्या नाही, कागदपत्र खोटे केले, आउट ऑफ वे जाऊन कायदा मोडून दिलं, हे जे काही फ्रॉडच प्रकार आहे याच्या बाबतीत मात्र काळजी घेतली पाहिजे. बघा ॲक्सिडेंट होतोच म्हणून काय रस्त्यावरून जाणं बंद नाही करायचं, परंतु एक गोष्ट आहे की दारू पिऊन ॲक्सिडेंट होतो आहे, ड्रायव्हिंग लायसन न घेता गाडी जोरात चालवणं सुरू आहे. तर याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर जे आहेत ते चळवळीने घेतले पाहिजे, नाही तर सगळ्यांनाच कठीण जाईल. आणि तुम्हाला असं वाटतं आज की बा या बँकेला आज तरी पंजाब सिंध बँक फसली, आपल्याला काय करायचं, आम्ही मोठे चांगले आहोत, पंजाब सिंध कशी वाईट आहे असं आपण सांगतो. पण आज पंजाब सिंध बँकेत एक कोऑपरेटिव्ह शब्द आहे. तर ती जर अडचणीत आली तर तर तुम्ही पण अडचणीत याल पुढे, सगळ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून संपूर्ण कोऑपरेटिव्ह मुवमेंटचा गुणात्मक वाढ होणं, निकोप विकास होणं आणि त्यातून दोष कमी होणं आणि येणाऱ्या काळामधली सेन्सिटिव्हिटी लक्षात घेता सांभाळून काम करणं हे झालं पाहिजे. आणि याच्या बाबतीत तुम्ही नक्की पुढाकार घ्यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. एक नितीजी, एक थेट प्रश्न आहे छोटासा. संपूर्ण या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला असं एक मत करून दिलंय की केंद्र शासनाला या बँकांची संख्या कमी करायची, त्यामुळे जास्तीत जास्त बँका लिक्विडेशन मध्ये आणायच्या, त्याकरता नियम कडक करायचे. आता एकंदर देश पातळीवर 2000च्या पुढे बँका होत्या, आज 1544 आहेत. महाराष्ट्रात 508 होत्या, त्यात 497 आहेत. त्यामुळे मर्जर अँड ॲक्विजिशनच्या भूमिकेतून केंद्र सरकारला पूर्वी पॉलिसी सर वेगळी होती, लहान परंतु अनेक बँका. आता त्या पॉलिसी केंद्र सरकारची थोडी बदलली, मोठ्या परंतु फ्यू बँका. अशामध्ये नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला लिक्विडेशनचा जो धोका आहे, तर त्या संबंधी आपण काय सांगाल? केंद्र सरकारचं नेमकं हे रघुराजन साहेब असताना त्यावेळेचं धोरण होतं. प्रेझेंटली
या धोरणाच्या बाबतीत दोन्ही बाजूचे आर्ग्युमेंट करणारे सध्या आहेत. मला असं वाटतं की याचं इम्प्लिमेंटेशन करणं इतकं सोपी नाही आहे. ज्या ठिकाणी तुमचं काम व्यवस्थित असेल, तुमचं रेटिंग व्यवस्थित असेल, तर कशा करता हे सगळं येईल. त्यामुळे आपल्याला पंजाब आणि सिंध बँकेच्या ज्या चुका झाल्या त्या आपल्याकडनं न होता आपण ट्रान्सपरन्सीने व्यवस्थित चालवायचा कॉन्फिडन्स ठेवा. आता केंद्रात आम्ही आहोत अजून 4 वर्ष. त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँक मी तर त्या रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरला 2-3 कार्यक्रमात मी होतो आणि मी सगळ्यांच्या समोर त्यांना फटकारलं आणि त्यांना सांगितलं. आता नागपुरातही केलं, नंतर मी एकदा सारस्वत बँकेच्या कार्यक्रमात त्यांना म्हटलं असं वागू नका. त्यामुळे आपण दिल्लीत बसूया, डायलॉग वाढवू, वित्तमंत्र्याच्या ह्याच्यातही आपण आपलं वाढवूया आणि प्रयत्न करू. आणि NIC रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पण चांगले आहेत, त्यांच्याशी पण डायलॉग वाढवू. जरा सतीश मराठे तिथे आहेत. साहेब ते गव्हर्नर सहकारातूनच आलेले आहेत. ते सहकारातून आता शशिकांत दास हे सहकारातून आलेले आहेत. केरळमध्ये राज्य अपेक्स बँकेवर ते MD होते. परंतु आज त्यांच्या डोक्यात सगळ्या लोकांचे असं आहे की नागरी सहकारी बँकांच्या संचालकांमध्ये प्रोफेशनलिझमचा अभाव आहे, व्यावसायिकता नाही. म्हणून त्यांनी एक नवीन पद्धत सुरू केली आहे. संचालकमध्ये 2 असावेत, एक बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. त्यामुळे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलंय, तुम्ही जर मॅनेजमेंटचं ऍक्सेप्ट केलं नाही तर देणार नाही. साहेब 2002 पासून एकाही नागरी सहकारी बँकेला नवीन लायसन्स नाही. गेल्या 5 वर्षामध्ये एकाही शाखा विस्ताराला लायसन्स नाही. त्यांची अट अशी आहे की संचालकांमध्ये तुम्ही एक प्रोफेशनल बेस किंवा हुशार लोक पण तुम्ही त्यात घ्या, वेगळं बोर्ड करा, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि निवडून आलेलं बोर्ड ऑफ डायरेक्टर. तर बोर्ड ऑफ डायरेक्टर दे आर रिस्पॉन्सिबल टू सभासद आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंट विल रन दी बँक. अशा प्रकारचं 2 सत्ता केंद्र या नागरी सहकारी बँकांना कंपल्शन केलेलं आहे रिझर्व्ह बँकेने. यावर नेमकं आपण थोडंसं मार्गदर्शन करावं. एक मला असं वाटतं की एक प्रोफेशनल चार्टर अकाउंटंट किंवा चांगला बँकिंग एक्सपर्ट ज्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत साधारणतः एक 30 वर्ष सेवा केली आहे मोठ्या पदावर, असा एक माणूस असणं आवश्यक आहे. एक बोर्डावर 2 CA कंपल्सरी असतातच. आज 2 प्रोफेशनल हे कंपल्सरी असतात, लॉ मध्येच आहे. याच्या व्यतिरिक्त यांचं असं म्हणणं आहे 2 बोर्ड असावेत. बोर्ड ऑफ मॅनेजमेंट जे निवडून आलेलं नाही, परंतु ज्यांना रिझर्व्ह बँकेच्या संमतीनं क्वालिफिकेशन पाहून, म्हणजे क्वालिफिकेशन असणारीच लोक उत्कृष्ट बँक चालवू शकतात, असं रिझर्व्ह बँकेचं जे धोरण आहे. एक 2च मिनिटात तुम्हाला सांगतो. आज देशाच्या पातळीवर आमचं नेट NPA 2.73 आहे. व्यापारी बँकांचा 0.31 आहे. आमचा जो सिक्युरिटी कव्हरेज रेशो 64 आहे. नॅशनल बँकांचा 46 आहे. आमचा ग्रॉस NPA 7 आहे, त्यांचा 9 आहे. या सगळ्या पॅरामीटरवर आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे असून देखील आमच्या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला व्यावसायिकता नाही. अशा प्रकारे एक हे करून घेऊन आमच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचा एक दबाव आणला जातो. गेल्या 5 वर्षामध्ये एकही शाखा विस्ताराचं लायसन नाही. यावर तुमच्याकडून आम्हाला खूप मदतीची अपेक्षा आहे. असं आहे की तुम्ही हे सगळे जे मुद्दे आहेत ना, त्याच्यात तुमचं मुद्दे योग्य आहेत, पण तुमचं कम्युनिकेशन प्रॉपर नाही आहे. तुमच्या याच्यात जसं संतोष गंगवार हे एका अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आहेत. असे काही खासदार तुमचे आहेत, अनेक खासदार असे की ज्यांना याचा अनुभव आहे. तुम्ही एकदा हे सगळे खासदार, संतोष गंगवार, सगळे कोऑपरेटिव्हमधल्या लोक, मी आहे, आपण आपल्या सगळ्यांचं पत्र एकदा, आणि प्रधानमंत्र्यांनाही तुमच्याबद्दलची माहिती आहे, तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन आपला मुद्दा नीट मांडणं आणि हे जे काही करायचा प्रयत्न याचा योग्य प्रकारे विरोध करणं, याच्याकरता तुम्ही एकदा पुढे या. मला असं वाटतं की आपण नक्की पुढे करूया, हे मांडलं पाहिजे आणि याच्यातल्या बऱ्याच गोष्टी दुरुस्त करू. का तर आमची एक खात्री आहे की अर्थव्यवस्थेमध्ये आमची पण खूप मोठी उपयोगिता आहे. एक SME करता MS कोऑपरेटिव्ह बँकला सदस्य म्हणून घेण्यासाठी मंत्रालयाने मे 2020 मध्ये आदेश काढून देशातील विशेषतः राज्यातील लघु उद्योगाला सहकारी बँकांनी कर्ज दिले आहे. त्याची इंटरेस्ट सबसिडी मिळण्यासाठी हा आदेश काढण्यात आलेला आहे. हाही पण तुमच्याकडे बहुतेक पाठवला आहे. बरोबर. दुसरा हा सांगा. नाही, आम्हाला पण या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आमची उपयोगिता सिद्ध करायची आहे.
त्याच्याकरता आम्हाला संधी मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे एक नम्र विनंती की देश पातळीवर आणि कुठल्या जेव्हा जेव्हा काही बँकिंग संबंधी नियम येतात, त्यामध्ये नागरी सहकारी बँकांचा समावेश असावा. कारण तुम्हाला एक गोष्ट हो. बोला बोला सांगा. नाही, आम्हाला तेच म्हणलं, की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आज सामान्य माणसाचे पैसे एखाद्या भाजीवालीचे ₹50 डेली कलेक्शनच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आणायचं काम नागरी सहकारी बँका उत्कृष्टपणे करू शकतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेत आमचा हिस्सा कमी आहे खूप. एकंदर ठेवीमध्ये आम्ही 3% च्या आसपास पोहोचत नाही. परंतु जर आमचा उपयोग एक करून घेणं आणि केंद्र शासनाने जर त्या दृष्टीने तुमच्या प्रत्येक योजनेमध्ये नागरी सहकारी बँकांना स्थान दिलं, तर आम्ही पण आमच्या इकॉनॉमीमध्ये आमची जी काही उपयोगिता आहे, ती सिद्ध करायचा जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू. निश्चितच करू. माझी तुम्हाला विनंती आहे की मी आज तुम्हाला 2 डिपार्टमेंट तर सांगितलंच की MSME आणि फूड प्रोसेसिंग, ॲग्रो प्रोसेसिंग या 2च्या सगळ्या योजना आम्ही तुम्हाला देऊ. दुसरं या संदर्भात तुम्हाला इंटरेस्ट सबसिडी, इन्सेंटिव्हजपासून तर गॅरंटीपर्यंत ज्या राष्ट्रीयकृत बँकाला सिडबीला त्याही तुम्हाला मिळतील. तिसरी गोष्ट माझी तुम्हाला थोडी विनंती आहे, तुमचा एक मुद्दा थोडा मी सुधारतो. तुमच्या लेवलवर महाराष्ट्रासारख्या राज्याची स्थिती लक्षात घेता. आता पंजाबमध्ये स्थिती वेगळी आहे, बंगालमध्ये वेगळी आहे किंवा ओरिसामध्ये वेगळी आहे, कर्नाटकमध्ये वेगळी आहे. महाराष्ट्रातल्या कृषी ग्रामीण क्षेत्राच्या विकासाकरता खादी ग्रामोद्योगच्या काही स्कीम्स आहेत, MSMEच्या काही स्कीम्स आहेत, फूड प्रोसेसिंगच्या काही स्कीम्स आहेत. तसं महाराष्ट्रामध्ये तुमच्या आपल्या सूतगिरण्या सध्या अडचणीत आहेत. साखर कारखाने बंद पडलेले आहेत. सूतगिरण्या कशा वाचतील, त्या काय करतील याचं माझ्याजवळ आज उत्तर नाही आहे. पण मी एक स्कीम तयार केलेली आहे की सूतगिरण्यांच्याच ऐवजी मी 10 लाख महिलांना सोलर चरखे देणार आहे. त्या घरावर सोलर पॅनल लावून त्या सूत विणतील आणि आणून देतील. त्यामुळे सूतगिरण्यांचा रिलेवन त्याच्यात ते सोलर वस्त्र तयार करायची योजना 350 क्लस्टर आम्ही तयार करतो आहे. तर मला विनंती अशी करायची आहे की महाराष्ट्रातला उद्योग विभाग, महाराष्ट्रातला कृषी आणि ग्रामीण विभाग महाराष्ट्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा विशेषतः सहकार विभाग ॲग्रो प्रोसेसिंगवाला, याच्यात तुम्ही महाराष्ट्रातली एक्झिस्टिंग वर्तमान आर्थिक स्थिती यात तुम्ही, जसं मी इथेनॉलचा विषय एक मांडला की आपण आता सगळ्या कारखान्यांचा इथेनॉलची कॅपॅसिटी वाढवायला मदत करूया, तर याच्या बाबतीत तुम्ही सरकारच्या वतीने काही धोरण ठरवा. काही फॅसिलिटी सरकार देईल, काही MSMEतर्फे भारत सरकार देईल आणि काही फॅसिलिटी ज्या आहेत त्या फूड प्रोसेसिंग मिळतात का ते आपण बघू. तुम्हाला पाहिजे तर मी पॉवर परचेस ॲग्रीमेंटसारखं इथेनॉल परचेस ॲग्रीमेंट पेट्रोलियम कंपन्याबरोबर करून देतो की ते ₹3 लिटर डायरेक्ट कापून तुम्हाला देतील, म्हणजे सिक्युअर्ड होईल. तर तुम्ही तुमच्या लेवलवर काही योजना तयार करा. आणि माझी विनंती आहे की एकदा पवारसाहेबांना आणि अजित पवारांना आणि बाकी कोऑपरेटिव्ह, ॲग्रिकल्चर आणि ग्रामीण विकास मंत्री जे आहेत त्यांच्याबरोबर बसून काही स्कीम करा. आणि मला विश्वास आता तुम्हाला सांगतो, आपण दुधाचं एवढं केलं. आता परवा माझ्याबरोबर यांचं हे होतं, डेअरीवाल्यांचा सेमिनार झाला, वेबिनार झाला. आता आपल्या इथे ऑस्ट्रेलियात मिल्क पावडर ₹180 किलो आणि आपल्या महाराष्ट्रात ₹280. तर वर्ल्डमध्ये पाठवणं कठीण आहे. आता मी मदर डेअरीला सांगून आता गोरस पाक बिस्किट तयार करायला सांगतो आहे. 100% गाईचं दूध, 100% गाईचं तूप आणि हनी, ते मोठी प्लॅन टाकायला त्यांना मागे लागलो आहे आणि हे एक्सपोर्ट करायचं बिस्किट. तर माझं काय म्हणणं आहे की आपण हे नवीन नवीन कल्पना तुम्ही आणून राज्य सरकारच्या तर्फे त्या स्कीम जाहीर झाल्या आणि तुम्ही त्याला मदत केली आणि भारत सरकारने मदत केली, तर सुभाष देसाई आहेत, अजित पवार आहेत, यांना याची माहिती आहे. आणि तुम्ही अजून ग्रामीण मंत्री आहेत तिकडे, जयंतराव पाटील आहेत, त्यांनाही माहिती आहे. तर मला वाटते अर्थमंत्री अजित पवार असल्यामुळे आणि यांना सगळ्यांना घेऊन पवार साहेबांसमोर एक प्रेझेंटेशन ठेवा आणि या कारखान्याचं पुष्कळ पुनरुज्जीवन होऊ शकतो. यावेळी 1 लाख कोटी रुपयाचा आम्ही इथेनॉल घ्यायला तयार आहोत. तुम्हाला ॲश्युअर्ड मार्केट आहे.
आम्ही 25 दिवसात सगळं पेमेंट देतो. तर तुम्ही हे तांदूळ वगैरे आता परवा ते वडेट्टीवार माझ्याकडे आले होते. मी एक कार्यक्रम घेतला त्या आमच्या ॲग्रोव्हिजनचा. 28 लाख टन काहीतरी तांदूळ गडचिरोलीत घेतला हो विकत. कुठे ठेवायचा? पैसे सरकार बोनस देतं. हे खूप मोठं संकट आहे बरं. गहू सरप्लस, तांदूळ 3 वर्ष आणि यावर्षी ठेवायला जागा नाही. सडलेलं खूप मोठं आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राची, देशाची स्थिती बघून महाराष्ट्रात तुमच्या बँकेच्या क्षेत्रात नवीन कोणत्या योजना आहे त्याचं एक इंटेलेक्च्युअल विजन तुम्ही या आपल्या सगळ्या राज्य सरकारला कॉपरेटिव्हमध्ये तुम्ही यशस्वी काम करा म्हणून द्या. आणि तिथे भारत सरकार म्हणून माझ्याकडनं जी मदत लागेल ती मी करायला तयार आहे. मला असं वाटतं की आपण 3 गोष्टी शेवटची महत्त्वाची सांगतो तुम्हाला. आपण एकमेकाचा हात धरून पुढे गेलं पाहिजे. करोनाचंही संकट आहे, आर्थिकही संकट आहे. म्हणून मी ते नेहमी सांगतो की अटल बिहारी वाजपेयीची ती कविता होती, कदम से कदम मिलाकर चलना होगा. दुसरं असं आहे की कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आणि दुसरं आत्मविश्वास आणि अहंकार या 2 शब्दात फरक आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स खूप आवश्यक आहे. त्यामुळे हम होंगे कामयाब म्हणजे चांगले उदाहरणं प्रस्तुत करणं. असं करून मार्केट, डिमांड अँड सप्लाय याचा अभ्यास करून कोणत्या क्षेत्रात किती इन्व्हेस्टमेंट करायची, कशी करायची त्याबद्दलचं योग्य मार्गदर्शन करून महाराष्ट्रातलं पर कॅपिटा इन्कम, GDP, ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट याच्यामध्ये आपण कसे कॉन्ट्रीब्यूट करू शकू. आणि आपण विश्वस्त आहोत त्यामुळे पब्लिकचा पैसा आहे, त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली कुठल्याही प्रकारे गैरवापर होणार नाही असं समजून त्याचं कसं काम करता येईल असं धोरण तुम्ही आखा. आणि हे रिझर्व्ह बँकच्या संदर्भात वगैरे माझ्याशी डायलॉग ठेवा. मला दिल्लीत हे सगळं द्या आणि एखाद्या ह्याच्यात मी सगळ्या ह्याच्यात तुमच्या याला मदत करतो. तुमच्या शेवटचा मुद्दा सांगा. आम्ही पवार साहेबांना भेटलो होतो. पवार साहेबांनी सांगितलं की आपण नितीन गडकरी साहेबांबरोबर एकत्र जाऊन फायनान्स मिनिस्टरला भेटूया का तर रुपी बँकेचं एक मर्जर प्रपोजल आणलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य बँकेने रिटेल बँकिंगमध्ये उतरू नये. तर नेमकं राज्य बँकेला जर आपली जर रिस्क मिनिमाइज करायची असेल तर रिटेल तुम्ही एक बँकिंगमध्ये काम करा की मी ऑलरेडी पत्र निर्मलाजींना दिलेलं आहे. मी निर्मलाजींची वेळ घेतो. तुम्ही या, पवारसाहेब राहतील, आपण सगळे जाऊ. त्यांना एक मीटिंग बोलवायला लावतो मी आता याच्यावर आणि त्या मीटिंगमध्ये आपण बोलू. आणि माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की ज्यांची बॅलन्स शीट चांगली आहे त्यांच्यामध्ये आपण गरीब लोकांचे ठेवी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना मर्जर करण्याच्या बाबतीत आपण अनुमती, जशी राष्ट्रीयकृत बँका एका दुसऱ्यात मर्ज करतो तशा कॉपरेटिव्ह बँका मर्ज करण्याची परवानगी दिली पाहिजे. उलट मी असं म्हणतो की काही बँका अशा अडचणीत असतील तर सरकारने त्याला पॅकेज देऊन त्या कॉपरेटिव्ह बँकेत मर्ज करून आग्रह करावा. आणि त्याकरता काही रिस्क सरकारने घ्यावी आणि आपण हा प्रश्न सोडवावा. प्रश्न लटकता ठेवणं काही चांगलं नाही. तर मी निर्मलांची वेळ घेतो. आता 1 तारखेला मी दिल्लीत चाललो आहे. तुम्ही पवारसाहेब आणि तुमचं शिष्टमंडळ आणि मी पत्र लिहिलेलं आहे, या कामात मी तुम्हाला नक्की मदत करेन. निश्चित. खूपच छान. धन्यवाद मी नितीनजी. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरलाही पण रुपी बँकेच्या बाबतीत पत्र दिलं आहे. हो. कारण का आता कसं झालं, एक शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्या तोंडून थोडं आम्हाला ऐकायचं आहे, की अनेक राज्यांमध्ये 3 टायर सिस्टीम जी आहे, अपेक्स बँक, जिल्हा बँक आणि पॅक्स. तर अनेक राज्यामध्ये या सगळ्या ज्या DCCs आहेत त्या अपेक्स बँकेमध्ये मर्ज केल्यात. नेमकं ही 3 टायर सिस्टीम असावी एक ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, का फक्त 2च टायर असावेत, अपेक्स आणि पॅक्स. आणि 5 राज्यांमध्ये हा प्रयोग झालाय, छत्तीसगड, केरळ. तर नेमकं आपलं याच्यावर काय मार्गदर्शन आहे? मला काय याचा नीट अभ्यास नाही आहे, त्यामुळे अधिकार म्हणाने की मी बोलू शकत नाही याच्यातून. पण माझं ॲपरंट मत असं आहे की ज्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक चांगल्या चालू आहेत, ज्या प्रॉफिट मेकिंग आणि ज्यांचा परफॉर्मन्स उत्तम आहे, त्यांना कारण नसताना जसं रिझर्व्ह बँक तुमच्यावर वागतात तुम्ही त्यांच्यावर वागून त्यांना मर्ज करण्याची काही गरज नाही. पण जसं बुलढाणा कोऑपरेटिव्ह बँक, वर्धा कोऑपरेटिव्ह बँक किंवा ज्या प्रश्न आलेत की ज्या ठिकाणी तुमच्या ताकदीमुळे त्याही सर्वाईव्ह होतील, लोकांचेही प्रश्न सुटतील, तर हे केस टू केस याच्यावर सरकारने ठरवावं. आणि कधी पण अधिकाराचं विकेंद्रीकरण होणं कधी चांगलंच असतं. शक्य तितकं केंद्रीकरण कमीत कमी केलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण या विषयाचा सखोल अभ्यास करून निर्णय करावा.
कारण काही डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचंही त्यांच्या जिल्ह्यात मोठं योगदान आहे आणि त्या चांगल्या आता पुणे जिल्हा सहकारी बँक हिचा रेकॉर्ड चांगला आहे, मग तिला कशाला तुम्ही मर्ज करता? ज्यांना चांगला आहे का हां, पण जे दिव्यांग आहेत किंवा जे आज चांगलं काम करू शकत नाही त्यांना तुम्ही मर्ज करा. हां हां, माझं ॲपरंट मत आहे. नितीनजी खूप खूप आभार. आपण आदरणीय नितीनजींना आपण ऐकलं. तसं आज अत्यंत व्यस्त कार्यक्रमातही आपण फेडरेशनच्या विनंतीस मान देऊन आलात. बहुमोल मार्गदर्शन केलं. नितीनजी आपल्यामध्ये एक प्रसन्न, दिलखुलास, अजातशत्रू, चतुरस्त्र, अभ्यासू, बेधडक नेतृत्व, सहकाराशी निगडीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. का आता आत्ताच आपण सांगितलं वहिनी एका सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे आपण सहकारातूनच वर आलेला आहात. त्यामुळे असं नेतृत्व आमच्या सहकाराशी निगडीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. नितीनजी जमणार नाही हा शब्द आपल्या शब्दकोशात नाही. याची आम्हा सर्वांनाच जाणीव आहे. त्यामुळे नागरिक क्षेत्राच्या अडी-अडचणींची सोडवणूक आपल्या माध्यमातून होईल असा विश्वास या प्रसंगी मी व्यक्त करतो व या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काही यशस्वी करण्यासाठी आमचे संजयजी भेंडे असतील, मणकेकर साहेब असतील व माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मी परत एकदा आभार मानतो. पुनश्च एकदा आपण जो काही विश्वास दिलात किंवा खरोखरच आपल्याशी बोलल्यानंतर एक जबरदस्त विश्वासाचं वातावरण होतं तयार, की शक्य आहे. कारण तुमचा एक शब्द मी कधी विसरणार नाही. इफ देअर इज अ विल, देअर इज अ वे. जर इच्छा असेल तिथं मार्ग निघेल. तर या आपल्या आश्वासकच्या मार्गदर्शनाबद्दल परत एकदा मी आपलं मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.